चार प्रकारच्या फिजिकल क्वांटिटी बघितल्या आहे. फिजिकल म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ह क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. आज काय बघणार आहे आपण? आज बघणार आहे आपण सप्लिमेंटरी क्वांटिटी. म्हणजेच काय? याला मराठीत म्हणतात पूरक राशी. अशी राशी ज्यामध्ये मूलभूत राशी येत नाही आणि साध्य राशी येत नाही. म्हणजे अशा राशी, असे युनिट ज्यामध्ये की हे दोघांची सांगड येत नाही. जसे मूलभूत राशीमध्ये आपण काय बघितलं की 7 प्रकारच्या राशी आहेत, 7 प्रकारचे युनिट आहेत, 7 प्रकारच्या गोष्टी आहेत. ते 7 प्रकार सोडून आणि डिराइव्ह क्वांटिटी म्हणजे दोघां याच्यापासून निर्माण झालेली ही साध्य राशी, या राशी सोडून जी नवीन राशी आहे म्हणजे या गोष्टीत जे येत नाहीत, जे अपवाद आहेत ते म्हणजेच काय? पूरक राशी. जे अपवाद आहेत ते म्हणजेच काय? पूरक राशी. म्हणजे अपवाद कोणते? तर पहिले बघा, एक समतल कोन, याला म्हणतात प्लेन कोन, प्लेन अँगल. प्लेन अँगल म्हणजेच काय? आता हे एक प्लेन आहे, हा बोर्ड काय झाला? एक प्लेन झाला. हा एक प्लेन आहे. तर प्लेन मध्ये जर आपण कुठेही एका प्रकारचा त्रिकोण, चौकोन काढला, अँगल काढला, तर तो अँगल मोजायचा कसा? मोजायचा कसा? तर त्याच्यासाठी आपण कोणतं युनिट घ्यायचं? त्याच्यासाठी युनिट आहे रेडियन. कोणतं युनिट आहे? रेडियन. कोणतं युनिट आहे? रेडियन. मध्ये कशासाठी आहे? तर ते आपल्याला माहित पडते की ते जे 2D डायग्राम आहे म्हणजेच काय? ज्यामध्ये x ऍक्सिस आणि y ऍक्सिस आपल्याला दिसते, अशा डायग्राम साठी आपण कोणतं यूज करतो? जे आपल्याला युनिट आहे ते एसआय युनिट कोणतं आहे? रेडियन. जे एका प्लेन मध्ये येते, जे समतल प्लेन मध्ये येते, एका प्लेन मध्ये म्हणजेच काय? x ऍक्सिस आणि y ऍक्सिस. तुमचं घर कोणत्या ऍक्सिस मध्ये आहे? x ऍक्सिस आणि y ऍक्सिस. म्हणजे एका प्लेन मध्ये जो आलेला अँगल आहे, मधातले आपण पिरामिड बघितले असेल तुम्ही इजिप्तचे, ते मोजण्यासाठी एका प्लेन मध्ये असलेल्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी मोजण्यासाठी आपण काय वापरतो? युनिट रेडियन हे युनिट वापरताना दिसते. दुसरी गोष्ट म्हणजे जर घन असेल तर, घनकोन असेल तर, घनकोन म्हणजेच काय? की बाबा 3D म्हणजेच 3 ऍक्सिस मिळून निर्माण झालेला कोन, x ऍक्सिस, y ऍक्सिस आणि z ऍक्सिस अशा मिळून झालेला कोन, ज्याला इंग्लिश मध्ये सॉलिड कोन पण म्हणतात. सॉलिड कोन पण म्हणतात. हा कोन जर मोजायचा असेल तर त्याला काय म्हणतात? रेडियन घ्यायचं, त्याला पुढे स्टेरेडियन लावायचं. त्याला काय? स्टेरेडियन लावायचं. SR म्हणजे त्याचं युनिट काय आहे? सॉलिड कोनचं, सॉलिड अँगलचं युनिट काय आहे? स्टेरेडियन म्हणजे SR. आता आपण काय बघितलं की आपल्या ज्या मूलभूत राशी आहेत MLTCALT, या प्रत्येकाचे आपण युनिट बघितले, युनिटचे सिम्बॉल बघितले की आपण मास असेल तर ते केजी मध्येच मोजतो, जे मास वस्तुमान आहे ते किलोग्राम मध्येच मोजतो. मग आपल्याला माहिती आहे की वस्तुमान असेल तर आपण केजीत मोजतो. जर आपल्याला एका प्लेन मधला अँगल मोजायचा असेल तो कशात मोजतो आपण? किंवा कशात, त्याला युनिट कोणता आहे? तर रेडियन असलेला आपल्याला दिसते. आणि जर सॉलिड कोन आहे म्हणजे 3D डायग्राम आहे ज्यामध्ये 3 अँगल आपल्याला दिसतात, ते जर मोजायचे असेल तर स्टेरेडियन मध्ये मोजता येते. एक आणखी कन्वर्जन आहे ते म्हणजेच काय? जर डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन कसं करतात? डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन करतात. तर ते कसं आहे? पाय रेडियन बरोबर 180 डिग्री असताना आपल्याला दिसते. म्हणजेच काय? जर एका डिग्रीची किंमत मला काढायची असेल तर ती कशी असेल? पाय भागिले 180 रेडियन. त्याच्या या फॉर्म्युल्यावर तुमचा जर कोणताही अँगल असो, कसाही असो, जर तुम्हाला तो किती रेडियन मध्ये आहे किंवा डिग्री मध्ये आहे का जर काढायचं असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय? आपण बघितले ज्या मूलभूत राशी आहेत त्यांचे युनिट आणि त्यांचे सिम्बॉल म्हणजे त्यांचे एकक. आता काय ते काही डिराइव्हड राशी आहेत ज्या फंडामेंटल राशींपासून निर्माण झाल्या आहेत, त्याचे आपण युनिट बघणार. ते आले कसे? आता मला सांगा, एरिया म्हणजे क्षेत्रफळ म्हणजेच काय? लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. हे एक चौकोन आहे, चौकोनची काही लांबी आहे काही रुंदी आहे. ही झाली लांबी आणि ही झाली याची रुंदी. तर रुंदी पण मीटर मध्ये मोजतो आणि लांबी पण मीटर मध्ये मोजतो. म्हणजे दोघांचा गुणाकार केला तर काय? ते मीटर स्क्वेअर. म्हणजेच काय?
मीटर स्क्वेअर. व्हॉल्यूम, कोणत्याही गोष्टीचं व्हॉल्यूम काढायचं असेल, घनफळ काढायचं असेल, म्हणजे घनफळाचे खूप प्रकार आहेत. कोणचं घनफळ काढायचं आहे तुम्हाला, कोणत्या क्षेत्राचं घनफळ काढायचं आहे, तर आपल्याला जर एका प्रकारच्या वस्तूचं घनफळ काढायचं असेल त्याला काय म्हणतात, मीटर क्यूब मध्ये आपल्याला त्याला युनिट देता येते. जर तुम्ही आता म्हटलं की हा करंट पास होते, पण कसा पास होते, किती पास झाला ते कॅल्क्युलेट करायसाठी काही लागेल ना, त्यासाठी आपण एम्पियर वापरतो. तसंच जर स्पीड कॅल्क्युलेट करायसाठी आपल्याला लागेल ना की किती कव्हर झालं, किती कव्हर झालं. आपला जर व्हॅल्यू तर आहे, पण व्हॅल्यू असेल त्याला युनिट पण पाहिजे ना. मॅग्निट्यूड पर डायरेक्शन प्लस व्हॅल्यू म्हणजेच काय, मीटर पर सेकंद. कसं आलं, तर मीटर म्हणजेच काय, डिस्टन्स, काहीतरी अंतर आहे, आणि त्या अंतराला कव्हर करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजेच काय, चाल. चाल म्हणजेच डिस्टन्स कशात मोजतो आपण, मीटर म्हणजे लांबी जी मीटर मध्ये, आणि टाइम कशात, टाइम सेकंद मध्ये. तसं प्रत्येक गोष्टीचं आपण, मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करून दिलेलं आहे की कशाला काय म्हणतात आणि त्याची व्हॅल्यू काय आहे. जसं व्हेलॉसिटी म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, विस्थापन भागिले वेळ. विस्थापन म्हणजेच काय की आपण जात आहे, त्याला व्हॅल्यू आहे, त्याला मॅग्निट्यूड पण आहे, त्याला डायरेक्शन पण आहे. मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे, परिमाण पण आहे आणि दिशा पण आहे. दिशा ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन करून जो लागलेला वेळ आहे त्यालाच काय म्हणतो आपण, व्हेलॉसिटी म्हणजे मीटर पर सेकंद. जर आपल्याला मोमेंटम काढायचं तर मोमेंटम म्हणजे तुम्ही पेंडुलम बघितलं असेल, जे हे पेंडुलम आहे जे या मोमेंटला जातं की या मोमेंटला जातं. घड्याळाची सुई आहे, जी सुई अशी फिरते, त्याचा एक पर्टिक्युलर मास आहे आणि ती मूवमेंट करते. म्हणजेच काय की मास इनटू व्हेलॉसिटी, मास इनटू व्हेलॉसिटी. मग मास कशात मोजतो आपण, केजी मध्ये, व्हेलॉसिटी कशात मोजतो आपण, मीटर पर सेकंद मध्ये मोजताना आपल्याला दिसते. हे खूप गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला युनिट लर्न करायचे आहेत, अभ्यास करायचा आहे, आणि प्रत्येक युनिट तुम्हाला पाठच असले पाहिजे. जसं आपण जे फंडामेंटल युनिट आहेत ते कसे, आपण जर मास असेल तर केजी मध्ये घेतो, लेंथ असेल तर मीटर मध्ये घेतो, टाइम असेल तर सेकंद मध्ये घेतो, करंट आहे तर एम्पियर मध्ये घेतो, अमाउंट ऑफ सब्सटन्स आहे तर मोल मध्ये घेतो, ल्युमिनस इंटेन्सिटी आहे तर कॅन्डल मध्ये घेतो, आणि टेम्परेचर आहे तर केल्विन मध्ये घेतो. हे तर तुम्हाला ते युनिट त्याचे पार्टच असले पाहिजेत. तसं डिराइव्ह क्वांटिटी ज्या महत्त्वाच्या क्वांटिटी आहेत, एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, क्षेत्रफळ, घनफळ, घनत्व, स्पीड, वेग, त्वरण, बल, संवेग, आवेग, दाब, शक्ती, ह्या गोष्टी मांडण्यासाठी तुम्हाला त्याचे युनिट कसे निर्माण झाले. आणि जर तुम्हाला माहितीही नसलं, ऍटलीस्ट तुम्हाला हे माहिती की स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम आहे, मला माहिती आहे डिस्टन्स मीटर मध्ये मोजतो आणि टाइम हा मी सेकंड मध्ये मोजतो, याच्यापासून हे निर्माण झाले आणि हे आपल्याला लर्न करावे लागतात. हे खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यावर तुम्हाला भरपूर क्वेश्चन आलेले आहेत, ते आपण क्वेश्चन बघणार आहोत. आता आपण याच्यावरचे क्वेश्चन बघणार आहे. हे जे आपण बघितलं ना की डिराइव्ह क्वांटिटी किती आहे आणि त्याच्यावर ते कसे फॉर्म्युले त्याचे युनिट निर्माण झाले, त्याच्यावरचे क्वेश्चन म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी हॅज मीटर पर सेकंड स्क्वेअर युनिट. म्हणजे अशी कोणती खालील युनिट आहे, क्वांटिटी आहे, भौतिक राशी आहे जिचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. तर मला सांगा बरं, मीटर पर सेकंड स्क्वेअर कोणाचं आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशनचं दिसते आपल्याला, त्वरणचं दिसते, म्हणजेच काय की डायरेक्ट आन्सर येते ना जर पार्ट झालं तर. डायरेक्ट आन्सर म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच काय, त्वरण. पाठ करा, डायरेक्ट पाठच झाला पाहिजे. ऍक्सेलरेशन, त्वरण, मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड. जर प्रेशरचं एसआय युनिट काय आहे म्हणते, तर प्रेशरचं एसआय युनिट काय आहे. आता आपण प्रेशर बघितलं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय, एक तर जूल न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय आहे, न्यूटन. जरी आता पास्कल नाहीये, वॅट नाहीये, जूल नाहीये. प्रेशर कशात मोजतो, तर फोर्स, मी काय म्हटलं होतं, तो स्पंज तुम्हाला प्रेस करून दाखवला, एरिया तर न्यूटन मध्ये मोजतो, यांनी मीटर द्यायला पाहिजे होतं पण त्याने नाही दिलं, तर ठीक आहे, मीटर पर सेकंड न्यूटन इनटू मीटर. डेन्सिटी कशात मोजतो, डेन्सिटी ही इक्वल टू, क्वेश्चनची डिमांड बघा, कोणतं खालून म्हणते एसआय युनिट आहे, दुसरी गोष्ट हे कशाचे युनिट आहे. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, इक्वल टू काय, तर घनत्व कोणाचे इक्वल टू आहे, मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम. हेच दिसते का, मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजेच कसाही क्वेश्चन फिरून येऊ द्या, तुमचं जर हा टेबल लर्न असेल तर तुम्ही याच्यावर आलेले कसेही क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. आता पॉवरचं एसआय युनिट काय आहे, तर पॉवरचं एसआय युनिट हे बघा, पॉवर, पॉवर म्हणजे वॅट किंवा जूल पर सेकंद. तर आपल्याला माहिती आहे की वॅट दिलेला ऑलरेडी, मग जूल पर सेकंद घ्यायची गरजच नाही, डायरेक्ट आन्सर येते. तुम्ही जर हा टेबल सॉल्व केला तर तुम्हाला कसेही क्वेश्चन
पॉवरचं युनिट आपल्याला सेम असताना